मनोज जरांगे हे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? एका वाक्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण आणि मराठा आरक्षण आंदोलन चर्चेत आले। ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अतिशय आक्रमक शब्दात टीका केलीये। फक्त टीका नाही तर थेट चॅलेंजच दिलंय। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता। 16 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि याच मुद्द्यावरून आता गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। आज गुणरत्न सदावर्ते हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथे शांतीलाल जुंगे यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते आले होते। मात्र माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली। सदावर्ते म्हणाले, मनोज जरांगे हे काय नाशिकचे खरात बाबा आहेत का? तारखा सांगायला 16 तारीखच का निवडली हे त्यांनी सांगावं। या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय, कारण गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात खूप संवेदनशील बनलाय आणि अशातच आता आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होताना दिसत आहेत। सदावर्ते यांनी पुढे बोलताना जरांगे पाटील यांच्या राजकीय प्रभावावरही प्रश्न उपस्थित केले। ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचा सुफडा साफ झालाय। बीड जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीमध्ये त्यांची सत्ता नाही। इतकंच नाही तर त्यांनी थेट आव्हान देत म्हटलं, सासूरवाडीच्या नावाने नाही तर स्वतःच्या ग्रामपंचायतीत सदस्य होऊन दाखवावं। या वक्तव्यामुळे आता सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झालीये। काही लोक सदावर्ते यांच्या वक्तव्याचं समर्थन करत आहेत तर काही लोकांनी त्यांच्यावर टीका केलीये। दरम्यान काही दिवसापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। या भेटीवरूनही सदावर्ते यांनी निशाणा साधला। ते म्हणाले, उदय सामंत येऊन गेले आणि जरांगे यांनी उद्योग सुरू केले। तसंच त्यांनी रेती उपशाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं। सदावर्ते म्हणाले, एकीकडे तारखा द्यायच्या आणि दुसरीकडे रेतीचा उपसा करायचा। त्यांचे रेतीचे टिप्पर मोजायला आता मला माणूस सोडावा लागेल। मात्र या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्र किंवा पुरावे सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत। त्यामुळे या दाव्यांबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। आता सगळ्यांचं लक्ष 16 मेकडे लागलंय, कारण त्या दिवशी मनोज जरांगे पाटील पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत। ते नेमकी कोणती भूमिका घेतात? नवीन आंदोलनाची घोषणा करतात का की सरकारला आणखी वेळ देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा आधीच चर्चेत असताना आता या नव्या वादामुळे पुढचे काही दिवस आणखी महत्त्वाचे ठरू शकतात। आता पाहायचं म्हणजे 16 मे रोजी मनोज जरांगे पाटील नेमकी काय घोषणा करतात आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात आणखी कोणते नवे घडामोडी घडतात। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली टीका योग्य आहे का की हा फक्त राजकीय वाद वाढवण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।